नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे. तर इथे गहू, बाजरी, डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ असे हे 4 पीठ घेतलेले आहे. गहू, बाजरी, डाळीचं पीठ. त्याच्यानंतर इथे हिरवी मिरची घेतली, लसूण घेतलेला आहे. तो बारीक मिक्सरमधून त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत. आणि झटपट असे आपल्याला थालीपीठ बनवायचे आहेत. तर त्याच्यासाठी इथे सगळे पीठ घेतलेले आहेत. गहू, बाजरी, डाळीचं आणि ज्वारीचं, तुमच्याकडे जे पीठ असतील तेवढे घ्या. आणि तर इथे कांदा घेतलेले आहे, 2 मोठे कांदे घेतलेले होते आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेसा घेतलेला आहे. तर हे सगळं आपण बघा, मी तुम्हाला इथे सगळं दाखवतच आहे. तर असे छान झटपट असे आपल्याकडे जे पीठ असले त्याचे आपल्याला इथे थालीपीठ करायचे आहे. आणि खूप असे खमंग असे हे थालीपीठ होतात खूप. आणि हा ठेसा घेतलेला आहे लसूण आणि हिरवी मिरचीचा, कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आपण हे सगळे पीठ घेतलेले आहेत आपल्याकडे जे पीठ होते गहू, बाजरी आणि डाळीचं. तर असे हे सगळे पीठ घेतलेलं आहे. आणि आता आपण ते सगळं असं मस्त मळून घेणार आहोत. त्याच्यात थोडंसं लाल तिखट व हळद टाकून आणि ते घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत. तर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं राहिलं होतं, तर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. बघा, या ठिकाणी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण इथे घट्टसर असा हा पूर्ण हा गोळा, पहिले पाणी टाकायच्या आधी मी जेवढं ते सारण घेतलं त्याच्यातच आपण इथे थोडंसं मळून घेणार आहोत. आणि हा गोळा मळणार आहोत. हा जो गोळा मळतो तो असा पातळसा गोळा मळावा लागणार आहे आपल्याला. खूप घट्ट पण नाही. आणि आपल्याला ते थापटून करायचे असतात. तर पूर्ण रेसिपी बघा कशा पद्धतीने आपण इथे हे थालीपीठ करणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी खमंग असे हे थालीपीठ लागणार आहे आपल्याला. याला आमच्याकडे कोंडाळे असे सुद्धा म्हणतात. तर पूर्ण रेसिपी बघा, खूप छान येणार आहे. तर हळद आणि लाल तिखट राहिलेलं होतं आणि ते टाकून घेतलेलं आहे. तर हिरवी मिरची टाकलेली आहे, त्याच्यामुळे फक्त थोडंसं लाल तिखट टाकलेलं आपण जास्त म्हणजे तिखट कमी जास्त आपल्याला आपल्या प्रमाणात करता येतं. त्याच्यासाठी इथे आपण तिखट टाकून घेतलं, लाल तिखट. आणि थोडी मिरची जी होती ती फिक्कट होती, तिखट नव्हती, त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं लाल तिखट टाकलं. आणि हे बघा अशा पद्धतीने हा कसा गोळा मळून, गोळा खूप पातळ पण नाही आणि थोडासा असा मऊसूत असा हा थालीपीठचा गोळा मळून घेतला. आणि एक रुमाल घेतलेला आहे, तो आपण कोलपाटावर टाकलेला आहे. ओला करून एक रुमाल घेतला आणि त्याच्यावर अशा पद्धतीने आपण इथे थापटून घेत आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण इथे हे थालीपीठ असे थापटून घेत आहोत. ओला करून घेतलेला जो रुमाल होता तो आपण इथे कोलपाटाला लावलेला आहे आणि त्याच्यावर असे हे थापटून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर, तर बघा असे तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर अशा पद्धतीने हे रुमालासहित उचलून टाकायचे आहे. आणि आपल्याला तेल म्हणा, तूप, आपल्याला जे लागतं आपल्या याच्याप्रमाणे आपण तेल, तूप आणि अशा पद्धतीने शेकून घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला मी परत एकदा थापटून दाखवते. बघा, अशा पद्धतीने आपण इथे हे थापटलेले आहेत. रुमाल कोलपाटावर ठेवलेला आहे आणि त्याच्यावर थापटून. तर असे हे स्वादिष्ट थालीपीठ, तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. आणि दह्याबरोबर तर अगदी खूप सुंदर असे हे थालीपीठ लागतात. आवडला असेल व्हिडिओला लाईक, कमेंट जरूर करा. झटपट असे हे थालीपीठ हे बघा अशा पद्धतीने आपण इथे दह्याबरोबर खाऊ शकतो. छान झाले.